नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। अवघे 10 सेकंद आणि शरद मोहोळचा खेळ खल्लास। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। आपण अनेकदा खतरनाक गुंडाच्या हत्या झाल्याच्या बातम्या पाहिल्यात, अनेकदा जवळच्याच व्यक्तीने हत्या केल्याचंही समोर आलंय। शरद मोहोळच्या बातमीतही तेच झालं। खांद्याला खांदा लावून पुण्यात दहशत पसरवणारे, कायम सावलीसारखे सोबत असणारे साथीदारच शरद मोहोळसाठी काळ बनून आले आणि त्याचा खात्मा करून गेले। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या आयुष्यातले अखेरचे 10 सेकंद CCTVत चित्रित झालेत आणि आता हे व्हायरलही झाले आहेत। शुक्रवारी दुपारी 1:20 आणि 40 सेकंद शरद मोहोळ लग्नाचा वाढदिवस साजरा करून आपल्या साथीदारासह घराबाहेर आला। घराबाहेर शरद मोहोळसाठी आधीच फिल्डिंग लावली होती। मोहोळ कधी घराबाहेर पडणार, त्याला कसं संपवायचं याचं प्लॅनिंग झालं होतं। त्यानुसार ठरल्यानुसार पांढरी टोपी घातलेला एक मारेकरी आधीच मोहोळच्या 40 बाहेर येऊन दबा धरून बसला होता। ठरलेल्या पॉईंटवर मोहोळ आला आणि सुरू झालं बेछूट गोळीबार। मोहोळच्या मागून चालत आलेल्या काळ्या शर्टल्या वडीवारने त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या चालवल्या। त्याचवेळी मोहोळच्या डावीकडून 40च्या तळमजल्याकडून पांढरी टोपी घातलेला गुंड गोळीबार करत पुढे आला। एकाच वेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात शरद मोहोळ विकल अवस्थेत खाली कोसळला। ही घटना घडली त्यावेळी दुपारचे 1:20 आणि 50 सेकंद झाले होते। मोहोळ खाली कोसळल्यानंतर त्याच्या उरलेल्या 2 साथीदारांनी मारेकऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून निसटण्यात मारेकरी यशस्वी झाले। या घटनेनंतर एकच कल्लोळ उडाला। शरद मोहोळला वाचवण्यासाठी त्याच्या साथीदारांनी तसंच परिसरातल्या लोकांनी प्रयत्न केले, मात्र तोवर उशीर झाला होता। मोहोळच्या मानेत, छातीत, खांद्यात गोळ्या लागल्या। पुढे अंडरवर्ल्डमध्ये स्वतःच्या नावाची दहशत माजवणारा शरद मोहोळ असा अखेर 10 सेकंदात त्याच्याच लोकांनी संपवला। 24 तास सोबत असणाऱ्या अंगरक्षक बनून सुरक्षा करणाऱ्यांनी शरद मोहोळचा घात केला। साहिल पोळेकर, विठ्ठल गाडले, नितीन कानगुडे हे तिघेही मोहोळसोबत सावलीसारखे असायचे। शुक्रवारी सुद्धा ही मंडळी मोहोळसोबतच होती। अगदी मोहोळच्या लग्नाला वाढदिवसही त्यांनी साजरा केला। पण हीच मंडळी काही वेळात आपला घात करणार याची पुसटणीशी ही कल्पना मोहोळची नव्हती आणि पुढे हे असं सगळं घडलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।